नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ते या ठिकाणी अर्जुन त्या सचिनचा पाठलाग करत करत त्याच्या मागे आलेला असतो. तर सचिन आता अर्जुनला फोन लावत असतो, पण सचिनला माहीत नसतं की अर्जुन त्याच्या मागेच आहे म्हणून. तर आता अर्जुन सचिनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बघतो तर सचिन बघतो तर काय, त्याच्या मागे चक्क अर्जुन असतो. तेव्हा आता सचिन म्हणतो, अरे अर्जुन तू इथे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय चाललं आहे तुझं? मी तुला एका मुलीसोबत पाहिलं, ती काय तुम्ही तू गालावर काय करत होता तिच्या? त्यातून तो काय नाही, असंच गालावर काही लागलं होतं तिच्या म्हणून मी तिच्या गालाला हात लावला होता, बाकी काही नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तू माझ्या अस्मिताताईला चीट करतोय, खोटं बोलते माझ्या अस्मिताताईशी, माझ्या ताईला फसवतो आहे तू. आता हे असं म्हणताच आता सचिन त्याच्या गालाला हात लावणार, तोच आता अर्जुन त्याचंच थोबाडं फोडतो. आता सचिनचं तो स्वतःच्या गालाला हात लावणार, तोच आता अर्जुन त्याच्याच गालाला हात लावतो आणि चांगलंच थोबाडं फोडतो. तेव्हा आता सचिन म्हणतो, अरे अर्जुन तुझा गैरसमज होतो आहे, असं काहीच नाही आहे. तेव्हा आता याच्या सचिनच्या कानफट्ट्या फोडल्यावर आता त्याला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे आता अर्जुन म्हणत असतो, तू माझ्याशी खोटं बोलतोय, माझ्या अस्मिताताईशी खोटं बोलतो आहे, असं त्याला वाटत असतं. तर दुसरीकडे आता नागराज आता सुमनला सुद्धा खूप ओरडत असतो आणि नेहमीसारखा तिला हात म्हणजे तिच्यावर हात उठवायला तयार झालेला असतो. तेव्हा आता सुमनला सगळं सायलीने सांगितलेलं असतं की कसं कठोर व्हायचं आणि अजिबात नागराज काकांना घाबरायचं नाही. तेव्हा आता नागराज काकांचा हात आता सुमन धरते आणि म्हणते की मी काही तुमची मालकीची वस्तू नाही आहे की केव्हाही धरलं आणि उपटलं आणि काहीही केलं. मी तुमची बायको आहे, नाही तुमची मालमत्ता आहे. तेव्हा आता अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन आता घरी येऊन खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा सायली म्हणते, काय झालं हो तुम्हाला? तुम्ही एवढं टेन्शनमध्ये काय आहे? तुम्ही घरी आल्यावर सुद्धा काही बोलले नाही कोणाशी, एकदम अस्वस्थ आहे. काय झालं आहे तुम्हाला? काही टेन्शन आलं आहे का? तर आता अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. घरच्यांना जर कधी समजलं की सचिन आता सगळ्यांना घरच्यांना फसवतो आहे आणि विशेष म्हणजे माझ्या अस्मिताताईला फसवतो आहे, तर कसं वाटेल? सगळ्यांना किती मोठा धक्का बसेल आणि अस्मिताताईला किती मोठा धक्का बसेल, हे आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. आता अर्जुन सगळ्यांना सांगणार का आणि सगळ्यांदेखत हे सत्य येईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.